तुम्ही महार मांगाच्या पोरी आहात, किती मुलांसोबत झोपल्यात, तुम्ही लेस्बियन आहात का? हे वाक्य कुणा बेजबाबदार व्यक्तीच्या तोंडचं नाही, तर हे वाक्य आहे पुणे पोलिसांचे. पुण्याच्या कोथरूड पोलिसांनी आम्हाला या शब्दांत शिवीगाळ करत बेडरूमच नाही तर बाथरूम मध्येही शिरत चक्क आमच्या इनरवेअर तपासल्याचं किळसवानं कृत्य केल्याचा आरोप पुण्यातील काही महिलांनी केलाय. हे सर्व प्रकरण, पीडिता आणि पोलिसांच्या भूमिका, सर्व आपबिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक दावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. छत्रपती संभाजीनगरची एक तरुणी पुण्यात आली. सासरच्या त्रासाला कंटाळून तिनं घर सोडलं होतं. एका मैत्रिणीच्या मदतीनं ती पुण्यात या 3 मुलींच्या फ्लॅटवर राहायला आली. त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदतही केली. संभाजीनगरच्या या मुलीच्या सासरच्यांनी तिच्या विरोधात मिसिंग कंप्लेंटही दाखल केली होती. याच मुलीला शोधण्यासाठी संभाजीनगरचे पोलीस शनिवार रविवार पुण्यात आले आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या या 3 मुलींच्या घरी पोहोचले. त्यावेळी संभाजीनगरची मुलगी ही कामासाठी निघून गेली होती. मात्र या पोलिसांनी या 3 मुलींकडे सगळी चौकशी करायला सुरुवात केली. मात्र हीच चौकशी करताना या 3 मुलींच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचे कपडे चेक केले, सोबतच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली आणि जातीवाचक भाषेत देखील त्यांना प्रश्न विचारले. या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी ओळखीचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली असा आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंट शिवाय या 3 सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. या दरम्यान संबंधित पोलिसांनी त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, अश्लील भाषा वापरत मारहाण देखील केली, जे की एक बेकायदेशीर कृत्य आहे. या सर्व प्रकरणानंतर या महिलांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुणे पोलीस त्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत होते, ज्यांनी मध्यरात्री 3 महिला तक्रारदारांच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली. मुली ज्या घरात राहतात त्या घरमालकालाही धमकावण्याचा प्रयत्न झाला. रविवारी रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आंदोलन देखील करण्यात आलं. माध्यमांशी बोलताना एका पीडितेनं म्हटलंय की पोलीस आमच्या घरात शिरले, ते आम्हाला नको नको ते बोलत होते. कोणत्याही प्रकारचं वॉरंट नसताना त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला. फक्त बेडरूमच नव्हे तर ते आमच्या बाथरूम मध्येही शिरले. पोलिसांनी आमच्या बाथरूम मध्ये जाऊन चक्क आमच्या इनरवेअर तपासल्या. आम्हाला घाण घाण शिव्या देत होते. पूर्ण बेडरूम त्यांनी तपासली. आम्ही त्यांना याबद्दल जाब विचारताच पोलीस स्टेशनला चला, आम्ही दाखवतो असं म्हणत धमक्याही दिली. पीडित 3 मुलींनी पोलिसांवर असे गंभीर आरोप केलेत. मात्र अजूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला नाहीये. पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलनही केलं. दरम्यान वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी पुणे पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला. त्यांनी त्यांना तत्काळ एफआयआर दाखल करण्याची सूचना केली. पाहूयात त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं ते. एक लक्षात घ्या, कदम ती 25 वर्षाची आहे. कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदवून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो तिथं धरण्यात येऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असणारा विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स आहे. आम्ही चौकशी तर मागत नाही, तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात. एफआयआर नोंदायला सांगा तिथे.
ते सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल म्हणजे अशी कृती ज्याला गुन्हा म्हटला जाईल तर FIR नोंदवणं हे बंधनकारक आहे. पोलिसांकडून मात्र सांगण्यात आलंय की अॅट्रॉसिटी कायद्यानुसार ते गुन्हा दाखल करण्याचं म्हणतात, पण एखादी घटना सार्वजनिक ठिकाणी घडली की आपण अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा दाखल करू शकतो. मात्र हे प्रकरण पोलीस स्टेशनमधील एका खोलीत घडलंय असा त्यांचा दावा आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील PSI प्रेमा पाटील यांच्यावर आरोप आहेत की त्या या मुलींना म्हणाल्या आहेत की तुम्ही महार मागाचे ना, मग तुम्ही असंच वागणार, तुम्ही वाया जाणार आहात, तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपलीस, अशा घाणेरड्या शब्दांत तपासाचा भाग म्हणून या मुलींना प्रश्न विचारले गेले. या प्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी यांनी अशा प्रकारे आरोप करत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरहून आलेले PSI कामटे यांनी मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका मुलीनं त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर कामटे संतापले. लाथाबुक्क्यांनी मुलींना मारहाण केली. तसंच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा देखील आरोप कामटेंवर केलाय. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, म्हणजेच मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दिसताही तशाच, तुम्ही किती अपुरे कपडे घालता, तुम्ही टिंब 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 आहात का? तुम्ही दारू पीत भटकत असाल, तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल घरच्यांनी, असं कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे. यावर एका मुलीनं किमान आमचं ऐकून तर घ्या अशी विनवणी केली. तेव्हा कामटेंनी तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल, पुढे चालून नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं, तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, आम्ही तुमचं करिअर बर्बाद करू, अशी धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असलेल्या शहरात जर असे पोलीस पाहायला मिळत असतील तर फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र चाललाय कुठे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं स्वाभाविक आहे. याच प्रकाराबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.